तुकोवर आहे. तुम्हा आम्हाला उपदेश देतात आणि सांगतात, हे तुका म्हणे लोकारा ही लौकिकाच्या जर तुम्ही विचार केला आणि त्याचे धूर जर तुमच्या डोळ्यात तुम्ही ठेवले तर तुमचा जन्म वाया जातो. जसा खऱ्या अर्थाने परमार्थ परपंची असावे असूनी नसावे असं जीवन आपल्या बारीवाड्यातील सद्भक्त कैलासवासी शंकर दादा जगून गेले आणि तीच प्रेरणा आपल्या मुलांना सोडून गेले आणि त्यांचे सुद्धा परमार्थ क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य आहे. सज्जन हो, खऱ्या अर्थाने जर विचार केला 4 वर्ष झाले, पण 4 वर्षानंतर 4 मुलांना, सुनांना, नातवांना, मुलीला, जावयाला कोणाला तरी शंकर बापू येऊन भेटले का? एखादा कॉल, एखादी चिठ्ठी, चिट्ठी न कोई संदेश, जाने कौन सा है वो देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने कौन सा है वो देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. मेरे दिल पे लगा के जाने कौन सा है वो देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम. 4 वर्ष झाले, पण एक मेसेज, चिठ्ठी तुम्हा आम्हाला दिली का? आणि खऱ्या अर्थाने या बारी परिवाराला बाप आणि आई दोघं पोरक करून निघून गेले. पण खऱ्या अर्थाने 4 वर्ष झाले सज्जन हो, पण या बारी परिवाराला त्या आपल्या आई बापांची आठवण आजही पडत नाही. जर त्यांना आठवण पडली असती तर त्यांनी पुण्यस्मरणच केलं नसतं. सज्जन हो, माय असतं. मायसाठी सर्व कविता करतात, गाणे गातात, मायबद्दल सर्व त्या ठिकाणी हे करतात. सज्जन हो, ज्या वेळेला बाळ लढतं ना त्यावेळेला त्याला आई कड्यावर घेते. त्याच्या मागच्या तिचा हेतू असतो की मी जे पाहते ना ते माझ्या मुलाने पाहावं. ज्या वेळेला बाळ रडतं ना त्यावेळेला तो बाळाला आपला बाप घेतो, तर कड्यावर नाही, तो खांद्यावर घेतो आणि त्याची एकच अपेक्षा असते, जेवढं दूरचं मी पाहतोय ना त्याच्याही दूरचं याने पाहो, म्हणून तो त्याला उंचावर बघतो. सज्जन हो, रस्त्याने चालत असताना आपल्या पायात जर काटा गेला ना आपण आई ग असं म्हणतो, पण रस्त्याने चालताना जर एक सर्प आपल्या समोर आला त्यामुळे ओ बाप असं म्हणतो. लहान संकटामध्ये आपण आईला आठवतो, पण मोठ्या संकटामध्ये आपण खऱ्या अर्थाने बापाला आठवतो. आपण कधी आईचा विचार करतो. बंदीगृहामध्ये आपलं बाळ त्या ठिकाणी गोकुळाला निघून गेली आहे, त्यावेळेला लढणारी देवकी माता आपल्याला सर्वांना आठवते. पण भर पावसात वारा चालू आहे, विजा करंत आहेत आणि आपलं बाळ सुखरूप राहावं म्हणून डोक्यावर घेऊन चालणारा तो वसुदेव आपल्याला आठवत. सज्जन हो, बाप असतो, बाप असतो. बापाची उरामध्ये खूप काही आपल्यासाठी माया असते. उरामध्ये माया त्याच्या काड्याले घावाने, दाखवीन कधी कोणा डोळ्यात पाणी. जिजू संसाराचा गाडा करा, वटावती असू जरी कणावा करा, गडभर तू ताप धरा, ऐकत्याची नापरा, लय अवघड ऐकण्या, उमगाया लय अवघड ऐकण्या.
सांगायचे म्हटलं तर माऊली परमानातून सांगताय सज्जन हो, त्याच्या माया आपल्या उरामध्ये काळ्या मेघासारखी त्याची माया असते सज्जन हो, पण ती माया तो कधीच कोणाला दाखवत नाही. बाप जीवनातून दोनदा रडतो. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आपला मुलगा ते कष्ट करून त्याने खूप मेहनत घेतलेली असते आणि मोठा झाल्यावर ज्या वेळेला तो परतून बापाला बोलतो ना, त्यावेळेला तो बाप हुमसून रडतो सज्जन हो. आठवा आपला बाप रडतो दुसऱ्यांदा. या वेळेला तर हाताच्या पोळ्याप्रमाणे आपली लेक लहानाची मोठी केलेली असते. सर्व आया बहिणींनी तो आपला बाप आठवा. ती लेक ज्या वेळेला 18 वर्षाची होते आणि ती त्यावेळेला लग्न करून आपल्या सासरी जाते ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तो बाप ढसढसा रडतो. तो बाप वाट पाहिल्या क्षणाची जन्मभराची ज्या वेळेला ती मुलगी जन्माला येते ना, त्या मिनिटापासून त्याची सुरुवात होते पैसे जमवण्याची. माझ्या लाडकीचं मी लग्न खूप जोराने करेल, खूप धुमधामाने करेल आणि त्या लग्नाच्या क्षणाची तो बाप वाट पाहतो. आपली आई बहिणी मावशी काका काकू कपडे त्या दिवशी परिधान करतात, पण तो बाप मात्र सर्व व्यवस्था लावत असताना त्याला कपडे बदलवण्याला सुद्धा येत नसते. आणि ज्या वेळेला तो कांद्याचा तुकडा त्याच्या हातून निघून जातो ना, त्यावेळेला मात्र तो कोपऱ्यात जाऊन हुमसून रडतो. तो आपला बाप असतो, तो आपला बाप असतो. बापा स्वाभिमाना बाप कला त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप सुद्धा लाजाळू असतो, त्याला सुद्धा भावना असतात. कष्ट दुःखाचे दिवस येतात ना, तेवढ्या आपली आई रडते, आपल्या बहिणी रडतात, आपण रडतो. पण तो बाप कणखर बाणा असतो सज्जन, त्याच्याही मनात संवेदना असतात. पण तो बाप आतून रडतो, तो आपल्याला दिसत नाही, तो आपला बाप असतो. जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यात पुन्हा दिसणार कसा. बाप जणू काही पाण्यातला मासा असतो सज्जन हो. पाण्यातला मासा ज्या वेळेला रडतो त्यावेळेला तो पाण्यात त्याच्या आसू विरघळून जातो. तसं आपल्या बापाच्या संसारात रडत असताना तो त्याचे आसू कधीच कोणाला दिसू देत नाही. तो ते आसू लपवतो, तो खऱ्या अर्थ असतो. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या तेलाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. आपल्या बापाची छाती पहाडासारखी असते, परंतु त्याचे हृदय गुलाबासारखे असते सज्जन. जसं नारळवरून कडक असतो आणि आतून त्याच्या गाभारा गोड असतो आणि मऊ असतो ना, तसा आपला बाप वरून कडक असणारा बाप मात्र आतून खूप गोड आणि नरम असतो. पण तो बाप आपण आयुष्यभर कधी सोडत नाही, तो आपला बाप असतो. बापा घराचा तो पाया आई त्यावर पडासा जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळा ते घरा. बाप सज्जनो आपल्या घराच्या आणि आई मात्र करत असते. सज्जनो पाहताना करस हा सर्वांना दिसतो, पण पाया कधी कोणाला दिसत नाही. पण ज्या वेळेला तो पाया खचून जातो त्यावेळेला त्या करसासह ते मंदिर दाखवून जात. म्हणून सर्व भार खऱ्या अर्थाने त्या बापावर. बाप पेटती मशाला बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाला. ज्या वेळेला आपल्या संकटाला सज्जन हो, त्यावेळेला तो बाप आपल्या जवळ तलवारी सारखा असतो.
आणि आपल्यावर संकट पेलण्यासाठी तो डाल सारखा होऊन जातो. आपला बाप रात्रभर जागतो म्हणून आपला पूर्ण परिवार खुशाल झोपत असतो, पण तो बाप आपल्याला कधी उमगत नाही. सज्जन होतो बाप आपल्याला कधी उमगत नाही. बापा जणू की असा जसा वाल्या पुढ्याची जमाता, त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटकरी होता. बाप जणू काही वाढल्यात आहे. तो वाढल्या कोणी आपल्या परिवाराला पोषण्यासाठी अनेक प्रकारचे पाप करून तो ब्राह्मणांना मांडून ठेवून लुटत होता. आणि जर त्या वाढलेला त्याचा पूर्ण परिवार त्याच्या पापाच्या वाट्यात कोणी वाटे करू झाला नाही, तर आयुष्यभर हा काबाड कष्ट करून लोकांना चकमा देऊन कमवणारा बाप आपल्या परिवारासाठी माझ्या परिवार सुखात राहो म्हणून कमवून आणतो, पण त्याच्या पापात कोणी वाटेकरी होत नाही. सज्जन होतो बाप आपला बाप असतो. माया बाप थकल्यावर त्यांचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पिता. प्रत्येक आई बापाला ज्यावेळेला आपल्या पोटी मुलगा जन्माला येतो ना किंवा मुलगी जन्माला येते ना, त्यांना आनंद होतो की हा माझ्या म्हातारपणाचा आधार राहील. आणि लहानाचा तो बाप आपल्याला मोठं करत असतो. त्याच्या अपेक्षा मात्र आपण त्या ठिकाणी तो म्हाताऱ्या झाल्यावर त्याच्या पुरवत नाही. त्यावेळेला मात्र तो बाप ढस रडतो. सज्जन हो, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत ना, त्या म्हाताऱ्या आई वडिलांना जिवंत असताना व्यवस्थित गोळभर करून खाऊ घालावं, खाऊ घाला. ते मेल्यानंतर आपण कितीही पित्र घातवले ते काय कामाचे. सज्जन हो, ते काय कामाचे. आपला बाप बाप असतो. त्याच्या प्रत्येक ऋणातून मुक्त व्हा. तो आपला बाप ज्याने विसरला त्याला कधीच त्या ठिकाणी पितृदोषातून तो मुक्त होत नाही. सज्जन हो, म्हणून जाताना एकच सांगतो, सर्व काही करा पण म्हातारे आई वडिलांचा सांभाळ करा. सज्जन हो, आजही मी अभिमानाने सांगेन की आज जर आम्ही खरे त्या क्रमात गेलो ना आणि त्या आईबापांना जर विचारलं ना तुझा मुलगा काय करतो, त्या आईबाप सांगतात माझा मुलगा वकील आहे, कुणी म्हणतो माझा मुलगा डॉक्टर आहे, कुणी म्हणतो माझा मुलगा इंजिनियर आहे, कुणी म्हणतो माझा मुलगा आरटीओ आहे. पण सज्जन हो, आज भारत सौभाग्य देश आहे. एकाही आई वडिलाच्या मुखातून निघत नाही की माझा मुलगा शेतकरी आहे, माझा मुलगा शेतकरी आहे. आज माझा शेतकरी, एकही शेतकरी आई बापाला कधी मुलांना निश्चित सुशिक्षित करा, पण सुशिक्षित करत असताना त्यांच्यावर सुसंस्कार सुद्धा घडवा. तरच खऱ्या अर्थाने भविष्यात म्हातारपण तुमचं सुखात जाईल. आणि तेच या ठिकाणी आमच्या शंकर बापूंचे पुण्य फळाला आलं आणि आज पुण्य स्मरण त्यांचे चौथं त्यांची मुलं साजरं करतायत. मी परब्रह्म परमेश्वराचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या मुलाला निरोगी आयुष्य, त्यांच्या सुनांना नातवांना मुलीला जावयाला निरोगी आयुष्य मिळू दे. त्यांच्या हातून एक नव्हे, दोन नव्हे, 5 नव्हे, जोपर्यंत त्यांच्या हातून हे जिवंत आहेत तोपर्यंत बाबांच्या पुण्य पूर्ण मिळू दे. एवढं धन संपत्ती आणि ऐश्वर त्यांच्या पुढे पडू दे. झालेली सेवा परब्रह्म परमेश्वराचरणी समर्पित करतो. माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे काही चांगलं बोललं गेले असेल ते माझे गुरुवर्य परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री चोरमागे बाबा यांच्या आशीर्वाद, परब्रह्म परमेश्वराची कृपा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी मला साथ